नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये काय शिकलो तर सायटोस्केलेटन सुरुवात केली होती। सायटोस्केलेटनमध्ये आपण 3 टाइप बघितले होते। सायटोस्केलेटन हे 3 फॉर्ममध्ये सापडतात। कुठल्या ते मायक्रोट्युब्यूल असू शकतात, ते इंटरमिडिएट फिलामेंट असू शकतात किंवा मायक्रो फिलामेंट असू शकतात। तर त्यानंतर आपण सिलिया आणि फ्लॅजेलाचे काही स्ट्रक्चर आपल्याला सेलमध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला भेटतात। तर सिलियामध्ये आणि फ्लॅजेलामध्ये कशी मायक्रोट्युब्यूल्सची अरेंजमेंट होती इंटरनली ते पाहिलं, त्याचबरोबर त्यांचं एक्सटर्नली बाहेरून आपल्याला त्यांचं स्ट्रक्चर कसं दिसतं आणि त्यांचं फंक्शन काय हे आपण इन डिटेल्स आपण डिस्कस केलं। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, सेंट्रिओल, सेंट्रिओलचं किंवा सेंट्रोझोम। सेंट्रिओल हे कुठं प्रेझेंट असतात रे नेहमी, तर सेंट्रिओल हे आपल्याला सेंटरला म्हणजे न्यूक्लियसच्या शेजारी पाहायला भेटतात। काय शिकणार आहोत आपण, सेंट्रिओल अँड सेंट्रोझोम। सेंट्रोझोम हे दोन्हीही वेगळे नाहीत। कसे वेगळे नाहीत ते सांगते। समजा ही जर आपली एक सेल आहे, ह्या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे, बरोबर। तर या न्यूक्लियसच्या शेजारी आपल्याला काय पाहायला भेटतात, असे ट्यूब लाइक स्ट्रक्चर पाहायला भेटतात। दोन काय भेटतात, ट्यूब लाइक स्ट्रक्चर पाहायला भेटतात। तर त्यातला हा एक स्ट्रक्चर म्हणजे काय असतो, आपला सेंट्रिओल असतो। काय असतो, सेंट्रिओल असतो। आणि ह्या दोन्हींनाही एकत्र काय म्हटलं जातं, सेंट्रोझोम असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, सेंट्रोझोम असं म्हटलं जातं। तर सेंट्रिओल असेल किंवा सेंट्रोझोम असतील, हे कुठं प्रेझेंट असतात, न्यूक्लियसच्या शेजारी। तर हे आपण बघितलेलं, हे मेनली प्लांट सेलमध्ये आपल्याला अब्सेंट दिसतात आणि ॲनिमल सेलमध्ये आपल्याला ते प्रेझेंट दिसतात। आणि ते नेहमी कुठे प्रेझेंट असतात, नियर टू द न्यूक्लियस। तर सेंट्रिओल म्हणजे काय, तर आपल्याला सेंट्रिओल हे कुठं सापडतात किंवा ट्यूब लाइक स्ट्रक्चर दोन कुठं सापडतात, न्यूक्लियसच्या शेजारी। सेंट्रोझोम इज युजुअली फाउंड नियर द न्यूक्लियस ऑफ एन animal cell. It contains pair of the cylindrical structures called the centrioles. तर हे जे सेंट्रिओल असतात, मग त्यावरती आपल्याला 2 एंड पाहायला भेटतात। समजा हा मी बाहेर काढला, हे काय असतात रे, सेंट्रिओल हे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहेत। कसे आहेत, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहेत। त्यावरती आपल्याला एक प्रॉक्झिमल एंड पाहायला भेटतो, प्रॉक्झिमल, आणि हा डिस्टल एंड असेल। असे 2 एंड पाहायला भेटतात। हे फक्त लक्षात ठेवा, मी नंतर ह्याचं रेफरन्स तुम्हाला सांगेन। मग आपल्याला सेंट्रिओल पाहायला जे भेटतात, त्यांचे आपण 2 फंक्शन मेन जे आहेत त्या आधी लक्षात घेऊया, मग आपल्याला स्ट्रक्चर समजेल। तर सेंट्रिओल मग सेलमध्ये काय करतात, तर ड्युरिंग सेल डिव्हिजन इट फॉर्म द स्पिंडल फायबर्स। म्हणजे काय, तर सेल डिव्हिजनच्या वेळेस ते काय करतात, स्पिंडल फॉर्मेशन करतात, स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन करतात। जेणेकरून काय होतं, तर आपल्याला क्रोमोझोम सेपरेट करता येतात। क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघितलं आपण, कायनेटोकोअरवरती सेंटरला कायनेटोकोअर्स प्रेझेंट असतात। त्या कायनेटोकोअरवरती कोण येतं, स्पिंडल फायबर्स येतात, अटॅच होतात आणि क्रोमोझोमला सेपरेट करतात। म्हणजे काय, तर आपल्याला सेल डिव्हिजन व्यवस्थित घडून आणायचं असेल तर सेंट्रिओल पाहिजेत किंवा सेंट्रोझोम तिथं पाहिजेत। ते काय करणार आहेत, स्पिंडल फायबर फॉर्मेशन करणार आहेत। हे एक फंक्शन झालं सेंट्रिओलचं। दुसरं एक फंक्शन आहे, ते काय तयार करतात, तर बेसल बॉडी। बेसल बॉडी आपण या पाठीमागच्या लेक्चरमध्ये कुठं शिकलो, सिलिया किंवा फ्लॅजेलाच्या बेसला कोण प्रेझेंट असतं, बेसल बॉडी। त्यांच्या बेसल बॉडी, समजा ही सिलिया आहे सेलची, तर ह्या सेंट्रिओलपासूनच कोण तयार होतं, तर ह्या सेंट्रिओलच काय तयार करतो, त्याच्यासारखी दुसरी बॉडी तयार करतो आणि इथं पाठवतो। आणि ही काय झाली, त्या सिलियाची बेसल बॉडी। म्हणजे काय, तर सेंट्रिओलपासून बेसल बॉडी तयार होते, सिलियाची असेल किंवा फ्लॅजेलाची असेल। म्हणजे काय, सिलिया तयार होण्यामागे आणि फ्लॅजेला तयार होण्यामागे ही कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे, सेंट्रिओल्स असणार आहे। म्हणजे सिलिया तयार करायचे असेल, सिलिया फॉर्मेशन करायचं असेल, फ्लॅजेला फॉर्मेशन करायचं असेल, तर त्या सेलमध्ये कोण सेंट्रिओल असणं गरजेचं आहे। हे दोन महत्त्वाचे फंक्शन काय आहेत आपल्या
सेंट्रिओलचे आहेत. तर सेंट्रिओल म्हणजे काय, तर 2 सिलेंड्रिकल स्ट्रक्चर प्रेझेंट असतात सेंट्रोझोममध्ये. तर हे 2 सिलेंड्रिकल स्ट्रक्चर जे असतात त्यांच्याकडेने आपल्याला एक ॲमॉर्फस स्ट्रक्चर पाहायला भेटतं. कसलं, ॲमॉर्फस. ॲमॉर्फस म्हणजे पावडर लाईक. क्रिस्टल म्हणजे आपल्याला ते एखादं स्ट्रक्चर पाहायला भेटतं, पण ते कुठं प्रेझेंट असतं, तर सेंट्रोझोमच्या कडेने काय असतं आपल्याला एक अमॉर्फस स्ट्रक्चर पाहायला भेटतं. त्याला काय म्हटलं जातं, पेरिसेंट्रिओलार सबस्टन्स किंवा पेरिसेंट्रिओलार स्ट्रक्चर असं पण म्हटलं जातं. तर ते जे असणार आहे पेरिसेंट्रिओलार मटेरियल किंवा सबस्टन्स, हा जो अमॉर्फस सबस्टन्स असणार आहे त्यालाच काय म्हटलं जातं, पेरिसेंट्रिओलार मटेरियल. काय म्हटलं जातं, पेरिसेंट्रिओलार मटेरियल असं कोणाला म्हटलं जातं, ह्या 2 सेंट्रिओलच्या कडेनी एक अमॉर्फस सबस्टन्स प्रेझेंट असतो त्याला पेरिसेंट्रिओलार काय म्हटलं जातं, सबस्टन्स किंवा मटेरियल असं म्हटलं जातं. हे झाले आपले सेंट्रिओल किंवा सेंट्रोझोम. लाईक सिलिया अँड फ्लॅजेला, त्यांच्यामध्ये जशी मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट होते त्याचप्रमाणे मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट आपल्याला त्यांचा TS घेतल्यानंतर दिसणार आहे. कोणाचा, ह्यांचा, पण थोडासा बदल असणार आहे. काय असणार आहे, तर त्यांच्यावरती कुठलंही कवरिंग नसणार आहे. जसं की फ्लॅजेलामध्ये आणि सिलियामध्ये काय होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे एक कवरिंग होतं आणि मध्ये त्यांच्या कोअर पार्टमध्ये काय होतं, मायक्रोट्युब्युलची अरेंजमेंट होते. पण ह्या सेंट्रिओलमध्ये कुठलाही प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही. यामध्ये डायरेक्ट काय आहे, तर मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट असते, म्हणजे ह्यांना कुठलंही आउटर कवरिंग नसणार आहे. पण मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट ही सिलिया आणि फ्लॅजेला सारखी असणार आहे. डिफरन्स काय असणार आहे, तर त्यांच्या पेरिफेरीला आपल्याला डबलेट सापडत होते, इथं आपल्याला काय सापडणार आहेत, तर ट्रिपलेट सापडणार आहेत. काय सापडणार आहेत, ट्रिपलेट सापडणार आहेत. तात्पुरतं समजण्यासाठी मी फक्त एक डॉटेड लाईन काढते, ज्यामुळे काय होईल, एक स्ट्रक्चर तयार होईल. तर ह्यांच्यामध्ये कुठलंही स्ट्रक्चर नसणार आहे. तर ह्यामध्ये काय असणार आहेत, 9 ट्रिपलेट असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे काय झाले, तर हे ट्रिपलेट फॉर्ममध्ये असणार आहेत. हे मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट पेरिफेरीची 9च असणार आहे. पण कशा फॉर्ममध्ये, जसं सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये डबलेट सापडत होते त्याप्रमाणे इथं काय सापडणार आहे, तर ट्रिपलेट सापडणार आहेत. काय सापडणार आहेत, ट्रिपलेट फॉर्ममध्ये आपल्याला काय सापडणार आहेत, मायक्रोट्युब्युल्स सापडणार आहेत. मायक्रोट्युब्युल्सची अरेंजमेंट ही कशी असणार आहे, ट्रिपलेट फॉर्ममध्ये असणार आहे. ह्यांना आपण नावं देऊया ABC. तर ह्यांच्यामधला A हा C ला कनेक्ट असतो. सगळे A कुठं C ला कनेक्ट असतात. हे झालं. हे जे लिंकर असतात जे पेरिफेरीमधील मायक्रोट्युब्युल्सला आपापसात इंटरकनेक्ट करतात त्यांना AC लिंकर असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, AC लिंकर. हे काय आहेत आपले, ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल. ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल्स. बरोबर, जसे तिकडं डुप्लेट मायक्रोट्युब्युल होते म्हणजे 2 मायक्रोट्युब्युल नेहमी एकत्र राहतात, तसे इथं 3 मायक्रोट्युब्युल्स एकत्र राहतात आणि त्यांना आपण काय म्हणलं, ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल. हे पेरिफेरीचे ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल्स हे काय आहेत, आपापसात कनेक्टेड आहेत. ते कुठल्या कनेक्शननी कनेक्टेड आहेत, तर इंटर लिंकर असतील किंवा त्यांनाच काय म्हणलंय, AC लिंकर म्हटलंय. ज्याप्रमाणे सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये आपल्याला 2 मायक्रोट्युब्युल हे कुठं सापडत होते, सेंटरला, त्याप्रमाणे आपल्याला इथं
सेंटरला एकही मायक्रोट्युब्यूल सापडत नाही. म्हणजे ह्यांची अरेंजमेंट कशी असते, 9+0 अरेंजमेंट असते. तिकडं काय होती, 9+2 होती, पण इथं काय असणार आहे, 9+0 असणार आहे. पण आपण जर प्रॉक्सिमल एंडनी हा सेंट्रिओल पाहिला, कुठल्या प्रॉक्सिमल एंडनी जर त्याचा TS घेतला, म्हणजे इथं नियर टू द प्रॉक्सिमल एंडला पण TS घेतला, तर सेंटर पार्टला आपल्याला काहीतरी प्रोटॅनियस स्ट्रक्चर पाहायला भेटतं. कसलं, प्रोटॅनियस. म्हणजे काय, काही प्रोटीनचा गट्टा तिथं प्रेझेंट असतो किंवा काही प्रोटीनच्या फिलामेंटचा गट्टा तिथंच फक्त प्रेझेंट असतो. ह्या एंडनी घेतलं तर आपल्याला ते दिसणार नाही, पण प्रॉक्सिमल एंडला आपल्याला काही प्रोटीनचा गट्टा तिथं पाहायला भेटतो किंवा प्रोटॅनियस स्ट्रक्चर पाहायला भेटतं. त्याला काय म्हटलं जातं, तर हब म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, त्या स्ट्रक्चरला हब असं म्हटलं जातं. तर हा जो हब असतो तोही इंटरकनेक्ट असणार आहे. पण त्याआधी आपण बघूया की हे जे ट्रिपलेट मायक्रोट्युब्यूल्स असतात, ह्या एच्या पुढे एक प्रोटीन प्रेझेंट असतो छोटासा. ह्या प्रत्येक एच्या पुढे एक छोटासा प्रोटीन प्रेझेंट असतो. त्याला मी डार्कमध्ये शेड करते. त्याला काय म्हटलं जातं, एक्स असं म्हटलं जातं. असे 9x असतात, त्याला एक्स बॉडी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हा जो प्रोटेनियस बारका डॉट आहे एच्या समोर असतो करेक्ट, त्याला एक्स बॉडी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ह्या लिंकरच्या, म्हणजेच ह्या 2xच्या लिंकर, जो लिंकर असतो त्याच्या करेक्ट समोर एक बॉडी प्रेझेंट असते, तिला वाय म्हटलं जातं. काय असते, ह्या लिंकरच्या समोर एक बॉडी प्रेझेंट असते, तिला वाय म्हटलं जातं. तर हे वाय काय असतात, नेहमी कोणाबरोबर कनेक्ट असतात, तर तुमच्या AC लिंकर बरोबर कनेक्ट असणार आहेत. कोणाबरोबर, AC लिंकर बरोबर कनेक्ट असणार आहेत. झाले 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे. आणि त्याचबरोबर जे एक्स आणि वाय असणार आहेत तेही आपापसात काय असतात, कनेक्ट असतात. तेही आपापसात कनेक्ट असतात नॉन प्रोटॅनियस मटेरियलनी किंवा नॉन प्रोटॅनियस स्ट्रक्चरनी प्रेझेंट असतात. बरोबर. आणि हे जे तुमचा जो एक्स असतो तो हब बरोबर ती कनेक्ट केलेला असतो. हा जो एक्स असतो तो काय असतो, हब बरोबर ती कनेक्ट असतो. कोणाच्या मदतीने, रॅडियल स्पोकच्या. काय, रॅडियल स्पोकच्या मदतीने काय असतो, कनेक्टेड असतो. ह्याला काय म्हणतात, रॅडियल स्पोक. रॅडियल स्पोक, ह्या रॅडियल स्पोकच्या मदतीने ते हब, म्हणजे काय आहे, प्रोटॅनियस स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतं आपल्याला सेंटरला. कुठलेही मायक्रोट्युब्यूल आहेत का यांच्यामध्ये, नाही आहेत, पण एक प्रोटॅनियस स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये हा आपला एक्स काय असतो, नेहमी हबशी कनेक्टेड असतो. हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला गेलं तर कशासारखं दिसतं, कार्टविल लाईक, म्हणजे एखाद्या चाकासारखं पाहायला भेटतं. त्यामुळे ह्याला कार्टविल लाईक स्ट्रक्चर ही असं म्हटलं जातं. ही झाली आपल्या सेंट्रिओलमधल्या मायक्रोट्युब्यूल्सची अरेंजमेंट. ह्यामध्ये कुठलंही कव्हरअप नसणार आहे, पण ह्यांच्यामध्ये 9+0 मायक्रोट्युब्यूलची अरेंजमेंट असणार आहे. 9 हे काय 9 मायक्रोट्युब्यूल हे ट्रिपलेट फॉर्ममध्ये असणार आहेत आणि ते कडेनी अरेंज असणार आहेत. सेंटरला एक प्रोटॅनियस स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे, त्याला हब म्हणायचं. आणि ह्यांच्यात काही लिंकर, नॉन प्रोटॅनियस किंवा नॉन ट्युब्युलर प्रोटीननी बनलेले लिंकर्स आहेत, ते सगळे आपापसात काय आहेत, कनेक्टेड आहेत. तर हे झालं आपलं सेंट्रिओलचं किंवा सेंट्रोझोमचं स्ट्रक्चर. 2 सेंट्रिओल एकत्र आले की त्यांना सेंट्रोझोम असं म्हणतात. आणि ह्यांचं फंक्शन काय, तर मायक्रो किंवा तुमच्या सेल डिव्हिजनच्या वेळेस स्पिंडल फॉर्मेशन करणं आणि सिलिया आणि फ्लॅजेलेसाठी बेसल बॉडी प्रोव्हाइड करणं, हे तुमच्या सेंट्रिओलचं फंक्शन आहे. तर सेंट्रिओलमध्ये आपल्याला काय दिसते, 9+0ची अरेंजमेंट पाहायला दिसते. सोपे, हे स्ट्रक्चर सोपं आहे. त्याचबरोबर सिलिया आणि फ्लॅजेलाचं पण आहे, त्यांच्या फक्त फरक काय आहे, 9+2
टू काय असतात मायक्रोट्युब्यूल अरेंज असतात आणि कडेला एक काय असतं तर आउटर शीट प्रेझेंट असतं. हे झालं. तर हा आपला सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन हा चॅप्टर आपला पूर्ण काय झालेला आहे आता संपलेला आहे. आपण नवीन चॅप्टर या पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. हे लेक्चर व्यवस्थित ऐकल्याबद्दल धन्यवाद.